चला चालू करा. पहिला चेंडू नो. या ठिकाणी कॅमेरा एंड कडून गोलंदाजीसाठी मयूर गायकवाड वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय ढवळ संघाकडून. आणि स्ट्राइक वरती येतो राजाराम, नॉन स्ट्राइकला येतो अक्षय. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. बघूया काय होतंय. आणि चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या होती ती 5. पहिलं षटक चालू आहे. या सामन्या मला वाटतं हा सेमीफायनलचा सामना आहे. आणि उचलून मारलेला आहे. ऑफच्या दिशेने चौकार आहे. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. तिथलं प्लेयर कोण बसले त्यांनी बॉल टाका जरा आतमध्ये. इंदापूर टीम जरा थोडं सहकार्य करा. दरम्यान पुढचा चेंडू मयूरचा सामना करेल राजाराम. परत मारलेला आहे. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक उत्तम आहे. दाजीच्या टीमला सहकार्य नाही करू शकत तो. दाजीची टीम जरी बरडची असली तरी तो सहकार्य करणार नाही, तेवढंच खरं आहे. उत्कृष्ट खेळाडू आहे आकाश. दरम्यान पुढचा चेंडू आणि सामना करेल यादव. आणि मारलेला स्ट्रेटच्या दिशेने किती धावा मिळतात बघूया. आणि नवरदेवाच्या हातामध्ये चेंडू आहे. अचानक बॉल उडला होता, परंतु नवरदेव आता सतर्क आहे. लवकरच मंडपात आणि लवकर घोड्याव. धावसंख्या होते 11. पुढचा चेंडू आणि ऑफसाइडच्या दिशेने मारलेला आहे. राजारामने चेंडू. बघूया किती धावा आहेत. आणि अतिशय त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता कुंभार याचा, महेश कुंभार, परंतु बॉल त्याच्यामध्ये जिंकला. खणखणीत चौकार तिसरा या षटकातील. पुढचा चेंडू आणि कसला चेंडू आहे. वाईड आणि अतिरिक्त धावा म्हणजे 2 धावा आताच्या मिळालेले आहेत. बरड संघाला आज गिफ्ट मिळत आहेत. धावसंख्या होते 17. बघूया काय होत आहे. शेवटचा चेंडू मारलेला आहे. उचलून चौकार आहे. ए चौकार आहे बाबा. तू आणि भांडणाला कार करू नको. धावसंख्या 21. धावसंख्या झाली ती 21. पहिलं षटक संपलेलं आहे. सर्कल मर्यादा संपलेली आहे. आणि सामना आज बऱ्याचशा निवृत्ती जाहीर होणार आहेत. हे सामने संपल्यानंतर आपण स्पेशल त्यासाठी एक प्रेझेंटेशन घेणार आहे. चला, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो महेश कुंभार.
आणि सुंदर अशी गोलंदाजी आहे. अरे जिलेबी त्यांचीच खाल्ली त्यामुळे एलबी नाही. सुंदर असा गोलंदाज आहे. सुरुवातीला घोड्यागत त्याची चाल आहे का आकाश? महेशची चाल जरा सुरुवातीला घोड्यासारखी आहे का? नो बॉल द्या. आज कुठे खेळावलाय प्लेअर? बाहेर हो. तुझा आत काय गटूळ आहे का? बाहेर चल. 10 रनाची पेनल्टी लागेल. आतमध्ये कोण आलं तर लक्षात ठेवा. झाडाखाली बसलाय, झाडाखालीच राहायचं शेवटपर्यंत. अंपायर सांगतात तो निर्णय अंतिम आहे. सांगा. थांबा जरा. अंपायर निर्णय घेतील, काळजी करू नका. नो बॉल आहे. फ्री हिट नाही. प्लेयरचा थांबा. दोन्ही संघाला नियम मान्य आहेत का आता सांगा. आयोजकांनी अगोदर नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. पंचांचा निर्णय आता अंतिम राहील. जर कोणी गोंधळ कालवा केला जागेवर तुम्हाला पेनल्टी बसेल आणि संघ बाद केला जाईल. डेड बॉल आहे आत्ताचा चेंडूच नाही. चला दोघांनीही लक्षात ठेवा, खेळीमेळीच्या वातावरणात सामने संपले पाहिजेत. चला सामना चालू करा.
पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि षटकार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 27 धावा झालेल्या आहेत. हे निखिल नवीन बॉल इथं ठेवलेलं की मी नवीन बॉल बोलायला नाही बाहेर जा बाहेर चला सामना चालू करायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि उचलून मारलेला आहे. बघूया त्या ठिकाणी झेलची संधी होते का आणि रनआउटची संधी देखील उपलब्ध आहे. बघूया काय होत आहे. आणि अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मिळालेल्या आहेत. काय झालंय किरण्याला कळतं. अंपायर तुम्ही निर्णय घ्या, डायरेक्ट सांगा इकडं, काळजी करू नका. अंपायर तुम्ही निर्णय द्या, आम्ही इथं लिहितो, काळजी करू नका. चला आणि आता बघूया काय होतंय. राक्षे डॉक्टर आहेत खाली. आता आणि कॅच गेला, पण दुसरा या ठिकाणी संधी होती बाद करण्याची, परंतु रनआउट त्या ठिकाणी झालेला आहे तो राजाराम. राक्षे डॉक्टरचं काय हाडबीड मोडलंय का बघा आतलं. छाती चेक करा, छाती चेक करा. मंगेश, राक्षे डॉक्टरची छाती चेक कर एकदा. छाती चेक कर मंगेश, छाती चेक कर त्यांची. हा चेंडू 3 झालेले 3 आणि अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजी करून बाद झाला तो राजाराम. आणि झेल सोडला, परंतु त्या ठिकाणी धावबाद करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे ते डॉक्टर राक्षे. दरम्यान महेशचा पुढचा चेंडू सामना करेल यादव. आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बरड संघाला थोडीशी रणनीती बदलावी लागणार आहे. दरम्यान दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती 30 धावा झालेल्या आहेत. आणि मारलेला ऑफसाईडच्या दिशेने बघूया आणि मिसफील्ड झालेले. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न. चालाक प्लेयर आहे त्या ठिकाणी मयूर गायकवाड, चांगला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या झाली ती 31. 5 झालं काय 6 झाले की 5 झालं. आणि मला वाटतंय या ठिकाणी षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 31. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, परंतु महेशच्या षटकामध्ये फक्त 10 धावा करण्यात यशस्वी झालाय बरड संघ. आणि एक महत्वाची विकेट त्यांनी घालवलेली आहे. आता 2 षटकामध्ये 31 धावा झाल्यात. राहिलेल्या 2 षटकामध्ये किती धावा जमवत्यात बघूया. आता घोट बैलाचा मालक
वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय आकाश गारडी. हा. नुसता गोट आहे. बोटगावचा सर्जन वेगळा. आणि पुन्हा तसाच चेंडू. आणि आता काय होतंय, पुन्हा तसाच सोडला आणि पुन्हा धावबाची संधी. परंतु चपळाईच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अतिशय चपळाई आहे रनिंग मध्ये दोघांची. सोन्या 50-50 पळतोय एका बाजूला अक्षय. राक्षे डॉक्टरांनी लय कॅच सोडला आज. व्हॅलेंटाईन डे चांगला नाही साजरा होणार. बघूया काय होत आहे. पुढचा चेंडू आणि षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असती, परंतु यादवच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. धाव संख्या 39. तिसरं षटक चालू आहे. 39 धावा झालेत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हटलं तरी काही हरकत नाही. बरड आणि ढवळचा संघ. तुमच्या मनातच आहे म्हणा. आणि उद्या पण पारंपरिक प्रतिस्पर्धेत आणि आता आउट झालेला आहे. नाही लागा माझ्या मनात नसते का. सागर आणि या ठिकाणी ए संपून ये. दुसरी विकेट या ठिकाणी मिळालेली ती बरड संघाला. आणि सॉरी ढवळ संघाला. बरड संघाला दुसरा झटका लागलाय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो सागर बोराटे. अक्षय यादव आउट झालेला आहे. शेवटी आकाश गारडीला विकेट मिळाली. ते माग प्रणवच आहे ना. पाठीमाग प्रणव काय नाव आहे? पाठीमाग विकेट किपर कोण आहे? प्रणित. प्रणित बनकर यांनी अतिशय चांगली चपळाई त्या ठिकाणी दाखवली आणि त्या ठिकाणी विकेट घेतली ती आपल्या अक्षय यादवची. ए स्टंप व्यवस्थित लाव. स्टंप व्यवस्थित करा. कोण? विकेट पडली. एकट्याने. दरम्यान पुढचा चेंडू आणि उचलून मारलेला आहे षटकार. धाव संख्या वाढते. धाव संख्या 45. तिसरा षटक चालू आहे. क्रिकेट संपल्या एकमेकाचा दोष नाही, पण काय होतं मॅच चालू असताना बाहेरनं जी टॉन्ट मारती ना त्याच्यामुळे पिटते. टाळ घालतोय. माझं हालतंय मग तुमचं हलणारच. नाही ते वीटनी संघाकडनं आलाय आपलं काय पण संबंध ते नाही. योगदान करत नाही. गेल्या वेळी मी आतमध्ये गेलो की बॉल आज बी तसाच बॉल दरम्यान टपूनच असतो ते. पुढचा चेंडू वीटनी संघ त्यानंच तयार केलाय. ते काय का असताना पण तू बोलाय नाही पाहिजे. आणि मला बोलतो बघू ना. आणि परत मारलेला लेग साइड आणि एक धाव. गेल्या वर्षी 12 जाहीर करतो. दिलं कोणाला नाही. धाव संख्या 46 धावा झालेल्या आहेत. तिसरा षटक चालू आहे. शेवटचा चेंडू आहे वाज मोठ्यानं वरड. आणि नियोजनाचा बादशाह माग खुर्ची आहे अतुल कदम. कटाळा बादशाह दिवसभर पळून पळून. चांगला व्हॅलेंटाईन डे साजरा झालाय गड्याचा. शेवटचा चेंडू आहे. उचलून मारलेला आहे. काही घडू शकतं. आणि परत बॉलला तेल लावलंय का बघा जरा. बॉलच हातात ये नाही कोणाच्या. ओव्हर झालेले 3 षटक संपलेले. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 47. 3 कॅचेस सोडलेले आहेत. अंपायर बॉलला तेल लागले का चेक करा. तरी बराच वेळ विश्रांती मिळाली होती.
कमी त्रासात मोठी बक्षीस मारती डवळ लक लक चांगले मग काय सगळंच ऐकू येतंय का म्हणून तर बोलायचंय. शेवटचा षटक घेऊन कोण येत आहे? शेवटचा षटक घेऊन आलाय तो शिवाजी पवार. पहिला चेंडू. हॅलो हॅलो. आवाज कमी केलाय का आवाज कोणी कमी केला हॅलो 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 हॅलो. पुढचा चेंडू आणि वाईट चेंडू. आवाज मला दे आवाज येतोय लय बारका येतोय का मला लय जोरात हळू बोललं तरी जातो ना आवाज बाळावर दरम्यान पुढचा चेंडू. सामना करेल सागर. वाईट चेंडू. हॅलो 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 येतोय. ज्याने आवाज कमी करत त्याने बोलायचा ना हॅलो. आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो शिवाजी पवार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक. धाव संख्या आणि उचलून मारलेला आहे. स्ट्रेटच्या बाजूने निश्चित षटकार आहे. संघाची धावसंख्या झालेली 55. संघाची धावसंख्या झालेली 55. धावसंख्या झालेली 57. सॉरी 55. चला सामना लवकर उरकायचा आहे. अजून फायनलचा सामना आहे. पुन्हा मारलेला आहे. बघूया काय होतंय. जेलची संधी आहे. काय होतंय बघू. अरा 4 धावा. कोण आहे तो कोण आहे बघा आधी. असू द्या आता चला. धाव संख्या मला वाटतं आता 59 झालेले आहे. चला चला फास्ट घ्या जरा. व्हॅलेंटाईन डे साजरा करायला सर्वांना जायचंय का डायरेक्ट महाशिवरात्रीलाच जायचं घरी आता. 12 पर्यंत तरी घरी पोहोचव नाहीतर महाशिवरात्री चालू होणार आहे लक्षात ठेवा. चला 3 चेंडू झालेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. आणि आता 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 सापडला. 2च बोटात धरलेला आहे. चला बॅट्समन कोण येत आहे बघूया. काय नाव निखिल शिंदे. निखिल शिंदे सागरची जागा घेण्यासाठी जातोय निखिल शिंदे. चला फास्ट जायचंय. फास्ट निखिल फास्ट घ्यायचंय जरा.
शेवटचे मला वाटतंय 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. किती धाव होत आहेत बघायचंय. 59 धावा झालेल्या आहेत. आणि वाईट चेंडू आणि 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 धावबादची संधी आहे. कोण बाद आहे सांगा. सोन्या आउट आहे सोन्या. सोन्या 50 बाद झालेला आहे. वाईट चेंडू होता. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेले. धावसंख्या 60 झाली पण विकेट गेलेले बरड संघाची. नाही, सचिन आहे. सचिन सोन्याची जागा घेण्यासाठी आला. सचिन 60 झाला सांगा. धावसंख्या 60. पुन्हा एकदा नो फ्रीट. 61 धावा झालेत. अहो खेळा म्हणा काय. चला चला वेळ घालवू नका. अजून फायनल खेळायचा आहे ना. अंधार झाला तर तुम्हाला पश्चाताप होईल परत. चला पुन्हा एकदा वाईट. 62 धावा झाल्यात. 62 फ्रीट चालूच आहे. चला बाहेरून काही बोलायचं नाही कुणी. 62 धावा झाल्यात. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू. शेवटचा बॉल आहे. 62 धावा झाल्यात. आता काय झालंय. आता काय झालं. 63 झाला. 64 बाद झालेला आहे तो शिंदे. 1 धाव आता मिळाली. दुसऱ्या धावेला बाद झाला आणि धावसंख्या 63. सामना जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे लक्षात ठेवा. फिल्टर लवकर लावा म्हणून. आणि प्रत्येक षटकाला जुनं बोल घ्या. जुनं बोल घ्या. जुनं बोल. बाबू बोल घे. हिरो देत 64 धावा म्हणजे कंपल्सरी चेस आहे. आणि षटकात प्रत्येक षटकात 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ढवळ संघाला. चेंडू टाकले ना तुम्ही. अंपायर चेंडू नवीन आहे ना तुमच्याकडे. एक नाही का. टाका या. एक काढ. चला क्षेत्ररक्षण. चला चला लवकर पटापटा क्षेत्ररक्षण लावून घ्या.
सामना चालू करायचा आहे. इंदापूरला जायचंय त्यांना अजून. उशीर झाला तर फायनल 3च ओव्हरची घ्यावी लागेल. लवकर उरका. चला फिल्डिंग लावून घ्या. ह्या मॅचेस संपल्यानंतर बऱ्याच जणांची निवृत्ती जाहीर होणार आहे. त्यांनी नावं लिहून ठेवा, म्हणजे संघटनेतर्फे त्यांचा सत्कार घेण्यात येणार आहे. डॉक्टरकीचाही संन्यास आणि क्रिकेटचाही संन्यास. आता बास. चला बॅट्समन आलेले बरड संघ. चला सामना चालू करायचा आहे. आमचे मित्र राहुलजी भगत माऊली ज्ञानेश्वर भगत डॉक्टर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही संघटनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जाधव साहेब ह्या माऊलीचा एवढा सत्कार घ्या. भगत डॉक्टरचा सत्कार घ्या. या पुढे ये. पहिला चेंडू. जाऊ पुढे जाऊ. चला सामना चालू करायचा आहे. पहिला षटक घेऊन आला तो राजाराम आणि सामना करेल ढवळ संघाचा मयूर गायकवाड. पहिला चेंडू थेटच्या दिशेने फटकावलेला आहे. निश्चित चौकार आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. सामना जिंकण्यासाठी अजून 60 धावा करायचे आणि ते डोल काढलेला चेंडू आहे. राजाराम याच्या गोलंदाजीवरती उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतोय ढोळ संघाचा मयूर गायकवाड. धावसंख्येवरती ती 8. 3 चेंडू झालेले आहेत. काही घडू शकता. पुढचा चेंडू आणि मारलेला आहे ऑफसाईड दिशेने. त्याला काय होतंय बघाव नक्की. तुम्ही सांगा कैलास निंबाळकर का बोलत नाही त्याला बळच काहीतरी करू नका. चार चेंडू झालेले आहेत. निर्धाव पद्धतीचे सलग 2 चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे आणि रनआउटची संधी का. एकच धाव. 9 धावा झालेल्या आहेत. 1 षटक संपलेलं आहे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 9. सामना जिंकण्यासाठी अजून 55 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 55 धावा.
दुसरा चेंडू 55 धावा. गोलंदाज आहे सोन्या. सामना करेल मयूर. पहिला चेंडू आणि निर्धाव पदवीचा मला वाटतं त्या ठिकाणी झेल होता काय. आणि बोल्ड झालेला आहे आणि मयूर गायकवाड बाद झालाय. मयूरची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. मयूरची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रणित. दरम्यान पुढचा चेंडू मारलेला आहे उचलून आणि हा षटकार आहे. षटकार आहे. धाव संख्या झाली ती 15. दुसरं षटक चालू आहे. प्रणित बनकर. प्रणित यांनी सांगितलं प्रणित बनकर. प्रणित बनकर सोन्याचा पुढचा चेंडू पुन्हा मारलेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने झेल होतं का बघूया. आणि अरे आणि रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. उत्कृष्ट त्या ठिकाणी प्रयत्न होता. काय नाव आहे तिचं. नाव काय कोण आहे. राजाराम कोण आहे तो. आठवड्याचा सुंदर प्रयत्न होता. 2 धावा. पुन्हा खेचलेला आहे आणि आता 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 षटकार आहे. धाव संख्या 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने फटकावलेला. किती धावा मिळतात बघूया. एक तर झाली. दुसरीचा प्रयत्न आहे का बघूया. काही घडू शकतं. बघूया. या मैदानावर 5-6 धावा पळून काढल्यात. 25 धावा झालेल्या आहेत. 25 षटक संपतंय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 25. 39 धावा सामना जिंकण्यासाठी करायच्यात. अजून 12 चेंडू 39 धावा. 12 चेंडू आणि 39 धावा. महेश कुंभार आता स्ट्राईक वरती जातील. 12 चेंडूत एकही चेंडू महेशा वाटणीला येऊ नये. ह्याच्यासारखं वाईट काय असेल. कार्यकर्त्यांचे नाव आमचे मार्गदर्शक डॉक्टर ढवळे डॉक्टर रणवरे डॉक्टर या ठिकाणी खुर्च्या आपल्याला मांडलेल्या आहेत. या इकडं. त्याचबरोबर बोतेकर साहेब आणि खुर्च्या आणा इकडे. खुर्च्या या. नाही देणार. रिव्ह्यू घ्या वाईटचा. एकच रिव्ह्यू बघा. का हेंद्रे साहेबांना विनंती आहे की आपण इकडे यायचंय. दीक्षित डॉक्टरांना विनंती इकडे यायचंय आपण. शपल झालाय तो. वाईट नाहीये. 11 चेंडू 39 धावा. 11 चेंडू 39 धावा. पहिला चेंडू आणि उजळून मारलेला आहे. चौकार आहे.
10 चेंडू 35 धावा. काय 29 झालं कोणाचा स्कोर होय 29 धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकता. भाषा कुठली आहे? बाबूला कळणारी भाषा आहे. बाबू तू मला नंतर ट्रान्सलेशन करून सांग. आणि 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 काही घडू शकतं, काही घडू शकतं, काही घडू शकतं. आणि 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 बाद झालेला आहे, बाद झालेला आहे. महेश बाद झालेला आहे. 9 चेंडू 35 धावा. चला चला असू द्या. 9 चेंडू 35 धावा. 9 चेंडू 35 विकेट लय विकेटचा नाही विषय 9 चेंडू 35 धावा. मारतोय फायनल फलटणची होणार आहे सांगा. हा? फायनल मग काय त्या आम्ही आधी फायनल झाल्यावर अजून एक फायनल होणार आहे फलटण संघाबरोबर. चला आणि षटकार आहे. मला स्ट्राईक द्यायला पाहिजे. 8 चेंडू किती रन झाले 35 झाला 29 पाहिजे 8 चेंडू 29 8 29 का नाही 8 29 4 बॉल झाले ना. 8 चेंडू 29 धावा. 2 बॉल बाहेर मारले. 8 चेंडू 29 धावा. पुन्हा मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने आणि चौकार आहे. 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. पुन्हा उचलून मारलेला आणि हातामध्ये आणि 6 चेंडू 25 धावा. राजारामने या ठिकाणी सुंदर असा झेल घेतलेला आहे. हातामध्ये त्याला गिफ्ट मिळालेलं आहे. 6 चेंडू 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. आता कुठली काल जा चला शेवटचा षटक घेऊन आलाय. 6-25 ज्याने आपल्या बोलण्यानेच खेळाडू बाद केलेत तो निखिल शिंदे आलाय. 6 चेंडू आणि 25 धावा आणि स्ट्राईक वरती तो ढवळ संघाचा हुकमी फलंदाज शिवा द पॉवर. 6 चेंडू 25 धावा. हो 6 चेंडू 25 धावा आणि मारलेला आहे. काय होतंय बघूया. सौर ऊर्जेचा परिणाम आहे. उन्हामुळं उन्हामुळं कुणामुळं कुणामुळं उन्हामुळं उन्हामुळं. 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. मारलेला आहे. षटकार आहे. 7,000च्या बुटाची 5,000च्या बॅटची कमाल आहे. 4 चेंडू 17 धावा. मुंगूस बॅट आहे. होती मगाशी बॅट आहे ना 4 चेंडू
17 धावा, काही घडू शकतं. आणि षटकार, 3 चेंडू 11 धावा, काही घडू शकतं. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सामना न बघितलेला बरा. 3 चेंडू 11 धावा. सोन्याला गोळी चालू आहे. सोन्या 50-50, पावरची देखील त्याला 50चीच गोळी चालू आहे. 3 चेंडू 11 धावा. जिंकणारा खेळेल फायनल, हारणारा ठरेल 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. तीन चेंडू 11 धावा, 5,000चा 7,000चा बोट आणि 5,000ची बॅट. पुढचा चेंडू आणि 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 4 धावा. 2 चेंडू 7 धावा. सिंगल पाहिला फक्त ह्यो. 2 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस आहे. अजूनही सांगतोय, ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे त्याने सामना न बघितलेला बरा. डोळे झाकून घ्या. अटीतटीची लढत, 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी. पुन्हा मारलेला आहे. काय होतंय बघूया. कुणामुळं उन्हामुळं 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस आहे सांगा. कंपल्सरी चेस आहे. बाउंड्री गेली तर ही जिंकणार आहे. आता सांगा, बाउंड्री गेली तर ही जिंकणार. बाउंड्री जर चौकार खेचला तर बळवंत संघाला विजयी दिले जाईल. तुम्हाला सामना जिंकण्यासाठी षटकारच खेचावा लागेल. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी शिवानी केली. ढवळ संघाचा हुकमी एक्का म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. 1 चेंडू आणि 5 धावा. डॉक्टर शिवाजी ऑन फायर. चौकार जर गेला तसं नको करू. कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवा. एवढंच बोला. कंपल्सरी चेस आहे, काही घडू शकतं. षटकार गेला तर ढवळ संघ जिंकेल. काय झालंय, आभाळ आलंय काय. शेवटचा चेंडू आहे. एक बी बॉल ना नाही, काही घडू शकतंय. एक बी बॉल ऑफ साइड सगळे नुसते आता ग्राउंडवर नजर आहेत. झाली मॅच. वाईट चेंडू आहे आणि 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 एका चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 4 धावा. आता कसला बॉल आहे, नो बॉल आहे. 1 चेंडू 3 धावा, फ्री हिट आहे. 1 चेंडू 3 धावा आणि फ्री हिट आहे. 1 चेंडू 3 धावा आणि फ्री हिट आहे. 1 चेंडू 3 धावा आणि फ्री हिट ऑन. थांबा. कशाला तुम्हाला एक चेंडू 3 धावा. वाईट चेंडू 1 चेंडू 2 धावा. आता खिशात मॅच कुणाच्या. 1 चेंडू 2 धावा, फ्री हिट चालू आहे.
आहे. एक चेंडू 2 धावा, फ्री हिट चालू आहे. आप्पाचा विषय हार्ड आहे. एक चेंडू 2 धावा आणि मारलेला षटकार आणि ढवळ संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. बाहेर 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 बाहेर. चला चला फायनल साठी ढवळ संघ. बस 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 बस. पवार डॉक्टरांना 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी शेतकरी मेडिकल प्रदीप शेठ यांच्याकडून आलेले घेऊन जायचं लगेच. गरम गरमच बक्षीस न्या. चला चला बक्षीस द्यायला पाया सकट इकडे आणा, त्याला बुटा सकट इकडे आणा. 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी शिवाजी पवार याला आलेले. मी कितीतरी वेळा सांगितले ढवळ संघाने शिवासारखा फलंदाज खुजवलाय. बऱ्याच वेळा सांगितलं मी, पण ढवळ संघ मनावर घेत नाही. इंदापूर संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचंय. अभिनंदन. ऐ शिवा शिवा ए शिवा अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर कोणी सामना पाहिला असेल तर आपल्या लक्षात आला असेल आणि या ठिकाणी सामना बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एखादी अशक्य गोष्ट जर आपल्याला बघायची असेल तर ती शक्य करण्याची ताकद फक्त क्रिकेटमध्ये. आणि या ठिकाणी कॅमेरावर फोकस करा जरा शिवाजी पवार आणि प्रदीप शेठ यांच्याकडे. जावा तुम्ही पण. डॉक्टर जावा 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 डॉक्टर जावा जावा सर डॉक्टर उठा. तुम्ही काय